आम्ही ग्रॉसरी आणायला गेलो आणि तिथून आल्यानंतर ना खूप दमलो होतो, कारण की जस्ट आलो आहोत आम्ही आणि प्रवासाचा जो थकवा आहे तो असणारच आहे. एवढा दिवस नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल रात्री यायला बघितलं तुम्ही, खूप उशीर झाला, 11:30 झालेले आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. लवकर उठले, घरातलं सगळं आवरलं आणि जे काय वस्तू आणलं होतं ना त्या मी आता टेबलवर ठेवलेल्या आहे. तुम्ही बघू शकता टेबलवर खूप सारा पसारा आहे, कारण की या वस्तू आहे काही त्या तुम्हाला दाखवायच्या आहे आणि पटकन मला पूजासुद्धा करायची आहे. 10:30 झालेले आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर विचार केला छानसा असा ड्रेस घालते. हा लेमन कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि कानातले अशा मोत्यांचे. आणि जेव्हा असं काही आपण आपल्या देवाचं किंवा असं ट्रेडिशनल काही गोष्टी करतो ना, तर किती भारी वाटतं ना. आणि सगळ्यात अगोदर मला आता उंबरठा पूजन करायचं आहे, त्यानंतर देवपूजा. आणि लंडनवरनं येता मी येलो कलरचा कपडासुद्धा घेऊन आले. ते देवाचं जे आसन आहे ना ते घेऊन आले होते आणि ते मी सकाळीच आहे ना वॉश करून ना वाळवायला ठेवलेलं आहे, ते ड्राय होईल. तर तोपर्यंत मी विचार केला चला माझं आवरून घेते आणि व्हिडिओला लगेचच सुरुवात करते. फ्लोअर वगैरे मी क्लीन केलं, कारण की एवढा दिवस घर बंद होतं आणि थोडेफार धूळ तर असतेच. मग सगळं वॅक्यूमनी क्लीन केलं, पटकन सगळं आवरलं आणि चला आज गुरुपौर्णिमा छान अशी आपण साजरी करूया. नैवेद्य पण संध्याकाळी मी बनवणार आहे. त्यासोबत घरात काहीच नाही आहे, भाज्या नाही आहे, फ्रूट्स नाही आहे, काहीच नाही आहे. तर मग दुपारी जमलं तर ते पण आणायला जाऊ आम्ही. आणि हे जे सामान आहे हे पण मला जागेवर ठेवायचं आहे. तर मग आज थोडी जास्त कामं आहे, तर त्यामुळे मी विचार केला चला पटकन आहे ना कामाला सुरुवात करू आणि हे जे पसारा वगैरे आहे ना ते सगळं आवरून घेऊ, म्हणजे कसं घर एकदम चकाचक. तर चला आता उंबरठा पूजन आहे ते करायला सुरुवात करते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर. देवपूजा झाली ना, इतकं बरं वाटतंय ना, आता प्रसन्न वाटतंय. मस्त अशी घाईगडबड नाही, काय नाही, मस्त देवपूजा झाली. आणि सकाळीच आहे ना लवकर उठले होते ना, तर मी वॉशिंग मशीन लावून दिली होती आणि लगेचच कपडे ना मी वाळवले होते. ते हे बघा इथे कपडे, तर ते ड्राय झाले का नाही बघते, कारण की ऊन खूप कडक आहे. तर त्यामुळे कसं कपडे ना लवकर आहे ना ड्राय झाले असतील. आणि कपडे खूप जास्त आहे मला आहे ना, 2-3 वेळेस तरी आज आहे ना मशीन लावावी लागणार. ही मी लावली होती, त्याच्यानंतर आता मी दुसरी लावलेली आहे. हे झाल्याच्या नंतर ते दुसरे कपडे मी ट्राय करायला ठेवणार. आणि सकाळी उठल्या सगळी मी बॅग रिकामी करून टाकले, कारण की घर मला ना लगेचच स्वच्छ करायचं होतं, कारण की ते पसारा आहे ना मला एकदम असं थोडी चिडचिड होऊन जाते मला, असं जो जास्त पसारा. आणि ते यायचं मग बॅग अनपॅकिंग करायचं. तुम्हाला माहिती आपण ट्रॅव्हल करतो, एक्साइटमेंट असते, मग आल्याच्यानंतर खूप जास्त पसारा असतो. जे कपडे आपण वापरलेले असतात किंवा जे वापरले नसतं ते वेगवेगळे करायचे, परत ते मग वॉश करायचं, सगळं करून घेतलं आणि एकदम आता बरं वाटतं आहे. आणि जे सामान आता वरती काढून ठेवलेलं आहे ते पटकन तुम्हाला दाखवून देते. आणि जे सोविनियर्स आहे ते आपल्याला लावून द्यायचे. खूप सुंदर आहे ना सोविनियर्स मी आणलेले आहे. आणि सकाळपासून मंत्र चालू आहे ना, तर इतकं पॉझिटिव्ह वाटतं आहे ना. आणि जेव्हा आपण आहे ना मनापासून सगळ्या गोष्टी करताना तर असं वाटतं नाही का, देव बघतोय आपल्याला, का आपण या गोष्टी मनापासून करतो. देवाला काहीच म्हणजे हवं नसतं. देवाला फक्त मनापासून तुमचं स्वच्छ मन, मनापासून तुम्ही श्रद्धा करतात ते महत्त्वाचं आहे. आणि ना कधी कोणीचा वाईट विचार करायला नाही पाहिजे, अशा गोष्टी देव बघत असतो. तर मग देवाला त्याच गोष्टी जास्त आवडत असतात. तर मग सकाळपासून इतकं पॉझिटिव्ह वातावरण, इतकं भारी वाटतं ना मला, काय सांगू.
आणि असं वाटतं जरा मंदिरात आपल्याला जायला इथे मिळत नाही, मंदिर नाही तरी पण आहे ना घरात राहून आपण मस्त व्यवस्थित देवपूजा करतोय, मनापासून श्रद्धेने सगळं काही तो गोष्टी करतोय. आणि बेला पण आहे ना कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ बोलत असते. तर चला आता मी आवरून घेते आणि दाखवते. घरातलं सगळं आवरलं पटकन, परत कपडे चेंज केले आणि आता आम्ही चाललो आहोत ग्रॉसरी आणायला. तुम्हाला सांगितलं आता एवढे दिवस आम्ही बाहेर होतो तर मग काहीच नव्हतं घरात, आणि सकाळी पण ब्रेकफास्टला काय बनवायचं तर मग ते बनवणं झालंच, म्हणजे ब्रेकफास्ट बनवलंच नाही. बरीबेलाने ना दूध बिस्किट खाल्ले आणि आम्ही चहा घेतला आणि मी इथं आवरतच होते सगळं, तर म्हणून सांगितलं आपण जेव्हा आल्याच्या नंतर बघूया जेवणाचा, नाही तर मग अजूनच उशीर झाला असता. आणि हे सगळे लेट उठले ना, तर त्यामुळे मग ब्रेकफास्ट मी बनवलाच नव्हता. तर अगोदर परीचे ना ग्लासेस घ्यायला जायचे आहे. तुम्हाला आठवत असेल 2 आठवड्यापूर्वी 2-3 आठवड्यापूर्वी परीचे ग्लासेस बनवायला दिले होते, तर मग ते आता मी घ्यायला चाललो आहोत. प्लस तसंच आम्ही ना ग्रॉसरी शॉपिंग करायला चाललो आहोत. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, आणि मला फ्रीज पण क्लीन करायचं आहे. क्लीन करून सगळे भाज्या वगैरे ठेवायच्या आहेत. आणि आज मला जेवढं घर आवरता आलं तेवढं मी आवरलेलं आहे. पण मग सगळ्या भाज्या वगैरे ठेवायचं म्हटलं तर आता एवढं दिवसाचं जे फ्रीजमधलं असेल तर ते सगळं रिकामं करावं लागतं. तसं पण काही खूप जास्त नव्हतं, पण आपण तसंच नाही ठेवत, ते व्यवस्थित आहे ना ते क्लीन वगैरे करून आपण ठेवत असतो. आणि त्याच्यानंतर मग ते ज्या वस्तू आणलेल्या आहे विचार केला तुम्हाला दाखवते, पण म्हणून सांगितलं कोमल उशीर होऊन जाणार, आपण पटकन जाऊन येऊ. तर मग ते सगळं ग्रॉसरी वगैरे घेऊन आले ना, तर ते वस्तू तुम्हाला दाखवल्यानंतर मग मला त्या ठेवता येतील. आणि त्यामुळे मग मी त्या टेबलवर तशाच ठेवलेल्या आहे. आणि ऊन पण भरपूर आहे. आणि आत्ता कसं मुलांना सुट्ट्या आहे ना शाळेला, तर मग असं काही खूप असं गर्दी नाही दिसत आहे. आम्ही आलो आहोत माझ्या फेवरेट शॉपमध्ये, ग्रँड फ्रेजमध्ये. चल फ्रूट्स बघा किती फ्रेश आहे. चेरीज आहे इथे, ग्रेप हे मनोजचे फेवरेट ग्रेप्स आहे. इतके गोड असतात आणि याचा फ्लेवर थोडासा आहे ना स्ट्रॉबेरी सारखा असतो ना. येस, आपण सगळे फ्रुट्स घेणार आहोत त्याला, चेरीज पण घेणार. हां चला, चटोरी आमची. सगळे फ्रुट्स घेतले, म्हणजे जे आम्ही फ्रुट्स खातो ते फ्रुट्स घेतलेले आहे. आणि यावेळेस ना गर्दी कमी असते, कारण की आम्ही लवकर निघालो ना, म्हणून 4च्या नंतर ना हळूहळू गर्दी वाढते. आणि आता सगळं घेऊन झालेलं आहे. आणि इथून आम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये पण जायचं आहे मिल्क घेण्यासाठी, कारण की इथे जे मिल्क मिळतं ना आम्ही ते मिल्क नाही घेत, दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आणि चहा पण एकदम वेगळा लागतो, पण पहिल्यापासून तुम्हाला ज्या दुधाची सवय असते ना, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं घेतलं ना तर मग ते आम्ही माहिती का चहाच घेतला, म्हणजे चहा घेतला पण त्या अगोदरचं मिल्क होतं ना चुकून आम्ही आणलं होतं, तर ते एकदमच वेगळा चहा लागायला लागला. म्हणून मग आम्ही विचार केला का नको इथून मिल्क घ्यायला, थांब हा इथूनच घे. ब्रेड घ्यायचे ना आपल्याला, ब्रेड पण तिकडूनच घ्यायचे. ठीक आहे चालेल. आम्ही ग्रॉसरी आणायला गेलो आणि तिथून आल्यानंतर ना खूप दमलो होतो, कारण की जस्ट आलो आहोत आम्ही आणि प्रवासाचा जो थकवा आहे तो असणारच आहे. एवढा दिवस कंटिन्यू फिरत होतो आणि आल्यानंतर ना ते 3-4 दिवस आहे ना असं थकल्यासारखंच वाटतं, विकनेस वगैरे आम्हाला तसंच जाणवलं. आणि आल्यानंतर सगळं मग बॅग अनपॅक करणं, सगळं ते क्लिनिंग करणं, त्यामुळे तर मला ना थकल्यासारखं झालं होतं. मग मी 1-1.5 तास झोपले, फ्रेश झाले आणि त्यानंतर मी लगेचच जेवढा पण आहे ना किराणा जेवढं पण ग्रॉसरी वगैरे आणलं होतं ना मनोजने मी मिळून पटापट ठेवून दिलं. आता जे सामान आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. खूप जास्त असं वस्तू घेतलेल्या नाही आहे, जे आम्हाला वाटत होतं घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही ते घेतलं. फरसांचं किंवा स्नॅक्सचं जे होतं ना तर ते ऑलरेडी परियन बेलाने फ्लाईटमध्ये ना संपवलं होतं. छोले आणि ते ग्रीन कलरचे मटार घेतले होते ते स्पायसीवाले. त्याच्यानंतर आम्ही विचार केला एवढं नको घेऊन जायला, कारण की ते खाणं होणार नाही कोमल, ते पूर्ण वेस्ट होऊन जाणार. म्हणून मग आम्हाला जे वाटलं ते आम्ही ते घेतलेलं आहे. फ्लाईटमध्ये परिबेलाने खाल्लं, आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर हे मिक्स फरसाण घेतलं होतं मनोजने मिसळीसाठी जे फरसाण लागतं ना, तर ते आम्ही जिथे
नाश्ता वगैरे करायला गेलो होतो ना, तर तिथे ना असं फ्रेश बनवलं होतं सगळे शेव चिवडा वगैरे. तर मनोजने तिथे हे मिक्स असं बनवून घेतलं स्पेशली मिसळसाठी. तर हे आता मला एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चांगलं आहे. त्यानंतर आम्ही ना क्रिकेट बघायला गेलो होतो लॉर्ड्सवर. तुम्ही बघितलं तो व्हिडिओ, तुम्हाला खूप आवडला होता. आणि आमचा पण तो एक्सपिरियन्स ना खूप 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 वेगळा होता. आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. पूर्ण आपले इंडियन प्लेयर्स आहे त्यांना एवढं जवळून बघितलं, मॅच एन्जॉय केली. आणि म्हणजे लाईफ टाईम आहे ना आमच्या लक्षात राहण्यासारखं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट राहायला नको का आपण ती केली नाहीये. तर मनोजचा माझा हाच प्रयत्न आहे. आम्हाला सगळ्या गोष्टीचा आहे ना एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला एन्जॉय करायच्या आहे. तर त्याच्यामधलं हे ना क्रिकेटचं एक राहून गेलं होतं, ते पण करायचं होतं. पण आम्हाला ना वाटलं नंतर करू, कारण की आम्हाला UK ला एकदम असं जायचं असं काही एवढं हे नव्हतं. म्हणून पण मॅच होती त्यानिमित्ताने मग आम्ही ती ट्रिप प्लॅन केली, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तिथे ना हे बॅट घेतलेली आहे आणि बॉल. हे मनोजला तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या वस्तू आहे ना अशा कलेक्ट करायला, आणि त्यांचं जे वेगळं सेक्शन आहे तिथे त्या वस्तू ठेवायला त्यांना खूप आवडतं. तर ही बॅट आणि बॉल आठवण राहील तिथे का लॉर्ड्स ग्राउंडवरच आपण तिथून हे घेतलं होतं म्हणून बॅट आणि बॉल. त्याच्यानंतर वेगवेगळे सोव्हिनियर्स आहे. आम्ही आता वेगवेगळ्या सिटीमध्ये गेलो होतो, तर तिथले वेगवेगळे जे सोव्हिनियर्स आहे ते घेतलेले आहे. पण लॉर्ड्सवर ना हे पेन पण घेतलेले आहे. मनोजचं आहे ते वेगळं सेक्शन, कारण की पेनची पण गरज पडते. तर मनोजने हे पेन घेतलेले आहे, हे पण आठवण राहील. हे संपले जरी ना तरी पण आठवण म्हणून मनोज ठेवते. आणि मनोज ना वस्तू आहे ना खूप अशा जपून ठेवतात. एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या व्यवस्थित अशा जपून ठेवत असतात. आता हे जे सोव्हिनियर्स आहे वेगवेगळे आहे ना, हे बघा, हे आम्ही यॉर्कला गेलो होतो ना, तर यॉर्कवर नाही ना हे घेऊन आलो होतो. आणि हे जे आता आहे ना सोव्हिनियर्स हे लावून देणार मी. यॉर्कचं आहे बघा, जाऊन दाखवते, यॉर्कचं आहे हे. आणि त्यानंतर मग आम्ही हे टेलिफोनचं तुम्हाला माहिती आहे टेलिफोन बूथ किती फेमस आहे बिग बॅनच्या इथे, तर ते पण एक घेतलेलं आहे. आणि हे मनोजला त्यांच्या सेक्शनला ठेवायचं असेल तर ठेवू शकतं, अदरवाईज मग आपलं जेवढं पण सोव्हिनियर्स आपण लावतोय ना तर त्या ठिकाणी लावू. बघा हे असं टेलिफोन आहे आणि हे असं स्टिक करू शकतो. आम्ही बिबरी आणि बिबरी पण म्हणतात आणि बायबरी पण म्हणतात त्या टाउनला गेलो होतो. 400 वर्षापूर्वीचं ते गाव होतं आणि इतकं सुंदर होतं. आणि ऑक्सफोर्ड स्ट्रीटला सुद्धा गेलो होतो आणि तो व्हिडिओ सुद्धा आम्ही शूट केला होता. पण माहीत नाही, आम्ही व्हिडिओ शूट केला आणि जेव्हा आम्ही बघतोय तर तो व्हिडिओ आम्हाला दिसलाच नाही का गेला कुठं तो व्हिडिओ. आम्हाला इतकं वाईट वाटलं, कारण इतकं सुंदर टाउन होतं ते आणि इतकं छान आम्ही कव्हर केलं होतं ना ते. आणि ऑक्सफोर्ड स्ट्रीटचं पण तुम्हाला, ऑक्सफोर्ड जी युनिव्हर्सिटी आहे तर स्पेशली बॉलिवूड मूवीजची जी शूटिंग वगैरे होते ना तर त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला झालेली आहे. तर आम्ही सगळं शूट केलं, बघितलं तर मग तो व्हिडिओच नव्हता, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. आणि पण तिथे गेलो होतो ना ऑक्सफोर्ड स्ट्रीटला, तर मग तिथून आहे ना हे एक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं म्हणजे ते तिथलं आहे ना हे सोव्हिनियर घेतलेलं आहे. त्यानंतर मग लंडनचं, बिग बॅनचं, परत टॉवर ब्रिज, हे सगळं एका या सोव्हिनियरमध्ये डिझाईन होतं, तर त्यामुळे मग आम्ही हे घेतलेलं आहे. बरं जाऊन दाखवते, परी दाखवते अजून जाऊन. त्यानंतर हे एडिनबर्गला आम्ही गेलो होतो ना, तर एडिनबर्ग खरंच खूप सुंदर आहे. तर हे पण दाखवते परी तुम्हाला. आता मी ट्रायपॉड लावलेलं आहे पण ती साईडला उभी आहे, तर ती तुम्हाला एकदम जवळून दाखवते. हे सोव्हिनियर कसं नेहमी आहे ना राहण्यासारखे लक्षात राहते. हे बघा, आम्ही तुम्हाला म्हटलं ना ते बायबरीला गेलो होतो ते टाउनला, बिबरी और बायबरी जे असेल ते, प्रोनाऊन्सिएशन माझं चुकीचं असू शकतं. तर हे बघा तिथे गेलो तर तिथून आम्ही हे घेतलं आणि इतका तुम्हाला आवडला असावा तो व्हिडिओ, पण जाऊ द्या. त्याच्यानंतर मनोजने त्यांचं जे कलेक्शन आहे वेगळं, तर तिथे ना ठेवण्यासाठी हे बिग बॅनचं घेतलेलं आहे. हे बघा, हे बॉक्समध्ये होतं म्हणून राहिलं देतं मग तुटलं असतं. बघा बिग बॅनचं, पण हे दाखवायचं व्यवस्थित, हे बॉक्समध्ये होतं. त्यानंतर लंडन बस पण घेतलेली आहे आम्ही बघा तिथे ठेवायला. एक सोव्हिनियरला लाव आणि एक मनोजचं जे कलेक्शन आहे तिथे लाव. आणि बाकीचं तिथे ना आम्ही गेलो होतो ना साऊथ हॉलला, तर तिथे मी ना अगरबत्ती घेतलेली आहे. अगरबत्ती संपल्या होत्या ना, तर इतका सुंदर आहे ना फ्रेग्रन्स आहे अगरबत्तीला. 2 पॅकेट घेतले. त्याच्यानंतर मग मी ही रुद्राक्ष माळा घेतली जप करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे छोटे हार परत घेतलेले आहे देवांसाठी. तर हे असं आहे. आणि आम्ही एडिनबर्गला तुम्हाला आठवत असेल आम्ही फोटो प्रिंट केला होता ॲज अ सोव्हिनियर म्हणून, तर त्याचं पण आहे ना आम्हाला फ्रेम करून लावायचे आहे. ते बघा, तर हे तर तुम्हाला दाखवलंच होतं.
त्यानंतर मग पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे ना, आता मग रक्षाबंधनसाठी राख्या पण आल्या होत्या तिथे, तर राख्या पण घेऊन टाकल्या बघा. 4 घेतलेल्या आहे राख्या. चुकून माझं कपड्यामध्ये गेलं होते वरती माझं रूम. ओके, हे बघा हे 4 वेगवेगळ्या राख्या. एवढंच ज्यावर. आणि हे मी एडिनबर्गमधनं हे घेतलेलं आहे, स्कार्फ घेतलेला आहे माझ्यासाठी, मला हवा होता स्कार्फ आणि हे मला चांगलं वाटलं म्हणून मग मी हे एक घेतलेलं आहे. तेव्हा तुम्हाला मी शॉपमध्ये होते ना, ते सोविनियर वगैरे घेत होते, तर त्या शॉपमधनं मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी हे त्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये हे जिरा मसाला म्हणून हे घेतलं. त्याच्यानंतर हे मँगो स्लाइस आहे, ड्राईड आहे, रेडी टू इट. तर हे परिबेलाला फार आवडतं, मग या दोघींनी घेतलेलं आहे. आणि तुला पण आवडतं? मला पण आवडतं. तर आता एवढ्या वस्तूच घेतलेल्या आहे. आम्ही खूप जास्त शॉपिंग केलेली नाहीये, असं कपडे वगैरे काय त्याचं एवढं नव्हतं आम्हाला घ्यायचं. तर चला आता हे जे सोविनियर्स आहे मी आता लावते. चहा पण साईड बाय साईड ठेवलेला आहे आणि लावताना तुम्हाला मी दाखवते. आणि मला नैवेद्य पण बनवायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, आपल्याला स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा आहे ना, त्यामुळे. आता जे सोविनियर्स आणलेले आहे ते लावायचे आहे. आणि इथे परीने काय केलं, स्पेस बनवला आणि एक सारखे जवळजवळ छान सोविनियर्स लावलेले आहे. आणि भरपूर जणांनी कमेंट पण केली होती का कोमल, ही जी सोविनियर्स लावण्याची जी आयडिया आहे खरंच खूप आवडली. तर ही आयडिया मनोजची होती. त्याने विचार केला का कुठे लावायचं, तर म्हणून सांगितलं कोमल ते दिसले पण पाहिजे, कारण की आपण आता एवढं कन्फ्युज फिरतो आणि आपण ते एका कोपऱ्यात लावलं तर मग काय फायदा नाहीये. तर म्हणून मग अशा ठिकाणी ठेवलं म्हणजे आपण येतो जातो ते दिसतात सुद्धा. तर ही स्पेस आहे, तर या स्पेसमध्ये मी आता सोविनियर्स लावते. हे वेगवेगळ्या सिटीजचे पण घेतलेत ना. हे सध्या तरी मी आता असं लावलेलं आहे. हे असं लावून जेवढा स्पेस होतं तेवढं. बाकीचे वेगळे जेव्हा फिरू तेव्हा मग असा स्पेस करून किंवा दुसऱ्या ठिकाणी असा स्पेस करून आम्ही लावतो. तर हे जे सोविनियर्स आता लावून झालेले आहे. चला आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते. उशीर झालेला आहे, सगळं आवरत होते, डीप क्लीन करत होते. किचनमध्ये फ्रीज पूर्ण डीप क्लीन केला, सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ठेवल्या, किचन डीप क्लीन केला, सगळं आवरलं, कापूर लावला, परत दिवा लावला. आणि म्हटलं आता नैवेद्य दाखवायचं, तर मग 1-1.5 तास लागून जाणार आपल्याला, खीर वगैरे बनवायची आहे ना त्यामुळे. किती दिवसानंतर किचनमध्ये असं काम करायला ना चांगलं वाटतंय. आणि ऑफकोर्स आपण घराला किचनला मिस करतो जेव्हा आपण जास्त दिवस बाहेर असतो तेव्हा. स्वयंपाकाला सुरुवात केली, दिवाबत्ती, कापूर वगैरे सगळं लावून झालं. सगळं तुम्हाला सांगितलं, आवडलं मी. आता इथे मी एकदम ताजं तूप बनवते. अनसॉल्टेड बटर घेऊन आले होते, मग म्हटलं पटकन बनवून टाकू. तेव्हा आल्याला बनवलं असतं ना तर बरं झालं असतं, पण काय हरकत नाही. आता मी बनवत आहे वरण भात, बटाट्याची भाजी, शेवयाची खीर आणि चपात्या आणि मिरची भजी. आणि मिरच्या ज्या आणल्या आहे ना त्या जाड आहे आणि कमी तिखटाच्या आहे, तर म्हटलं चला मिरची भजी छान लागते नाही का. आणि मग शेवयाची खीर सर्वांना विचारलं खाणार आहे का, तर सगळ्यांनी सांगितलं आम्ही नाही खाणार आहे, म्हणून नैवेद्यापुरतीच मी ना शेवयाची खीर बनवते. आणि पीठ पण मळून ठेवून दिलं. आता एका साईडला हे झालं का लगेच पटापट करायला सुरुवात करणार. आणि मला पण इतकं बरं वाटतंय ना, चला आता खूप दिवसानंतर घरचं जेवण. कारण की आल्यावर एकदम असं सिम्पल एकदमच मसाले भात बनवला, पण असं प्रॉपर जेवण बनवलंच नाही, कारण की आज सकाळी तर बाहेरच होतं, लेट झालं. मग पटकन मसाले भात बनवला, खाल्ला आणि आम्ही झोपलो होतो. आणि आत्ता मग बनवतोय, कारण की घरात काहीच नाही तर कसं बनवणार सगळं. आणि घर किती पण आपण बाहेर खाऊ, किती पण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये असो, तरी पण आपल्याला असं वाटतं नाही आपलं घरचं वरण भात, लोणचं पापड जरी असलं ना तरी पण बस. फक्त आता चपात्या करायच्या राहिलेल्या आहे. आणि तर बघा मिरची भाजी फ्राय करते थोडंसं तेल टाकून.
स्वयंपाक झाला, नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. चला आता अगोदर मी नैवेद्य दाखवून देते आणि नंतर आम्ही जेवण करायला बसू. जेवण झालं आणि खूप मस्त बटाट्याची भाजी, म्हणजे सगळं जेवण मस्त झालं. तर मिरची भजी आणि थोड्या वेळाने आता मी खीर खाणार आहे आणि नैवेद्याचं ताट होतं. नंतर मग ते मी जेवण करायला बसले, ते नंतर खायला घेतलं. आणखी ते तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं कसं आपण नैवेद्याचं ताट वगैरे असतं, आपण गाईला वगैरे देतो, तर इथं गाई वगैरे काय नसतात. तर मग मी जे नैवेद्य दाखवते थोडा वेळ देवापुढे ठेवते आणि नंतर मग मी खाते असं. आणि आता एवढे दिवस नव्हतं ना, इकडची जी झाडं आहे ना ती खराब झालेली आहे आणि जास्त टेम्परेचर होतं. आज पण 32 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि खूप गरम होते. स्वयंपाक करत होते ना मी, इतकं जास्त मला गरम होत होतं. सगळी झाडं ही खराब झालेली आहे. त्या साईडची झाडं आहे चांगली आहे, ती वांगी आलेली आहे छोटी छोटी 2 आणि शिमला मिरचीसुद्धा आलेली आहे. तर म्हटलं चला थोडा बाहेर येते, थोडी फ्रेश हवा घेते. हवा अजिबात नाही आहे पण थोडंसं बाहेर येते, कारण की किचनमध्ये मला 1.5 पावणे 2 तास झाले कंटिन्यू मी उभी होती. कंटिन्यू आज दिवसभर आवरणं चालू होतं माझं नाही का. आणि आपण आदल्या दिवशी येतो रात्री आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मग सगळं आवरणं, तो थकवा, ट्रॅव्हल आणि घरात तेवढी सगळी कामं केल्यावर ऑफकोर्स एकदम थकल्यासारखं वाटणं. तरी पण मी दुपारीने 1-1.5 तास झोपले, त्यामुळे मग मला बाकीच्या सगळ्या गोष्टी पटकन करता आल्या. आणि काय होतं, कपड्यांचा पसार आपण जास्त दिवस नाही ठेवू शकत, मग लगेचच ते बॅग्स वगैरे रिकाम्या असल्या ना तर बरं असतं. आता 1-2 बास्केट भरून कपडे झालेले आहे. आज 3 वेळेस मी वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि जे बाकीचे कपडे आहेत ते उद्या सकाळी लावणार मी असं. आणि हे कपडे मी आता उद्या सकाळी फोल्ड करणार. आता मला अजिबात एनर्जी नाही आहे सगळं करायला. आणि आता हॉल, किचन आज डीप क्लीन पण झालेलं आहे. बाकीचे जे एक करून रूम्स आहे ते मी डीप क्लीन करणार आहे. बेडशीट वगैरे ते सगळं मला चेंज करायचं आहे. आता एवढे दिवस नव्हतो तर मग थोडीफार धूळ असते घरात, मग ती त्याच्यावर बसते ना. आपण जेवढं स्वच्छ राहू आपल्या स्वतःसाठी पण चांगलं आहे, घरासाठी पण चांगलं आहे. तर उद्या त्या गोष्टी मी प्लॅनिंग केलेली आहे. म्हणजे उद्या मला काय करायचं आहे, काय आवरायचं आहे हे सगळं ठेवलं ना लक्षात, तर मग कसं काम करायला सोपं जातं. आणि तुम्हा सर्वांना खूप व्हिडिओज आवडले त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आम्ही मध्ये ना असं गॅप पण घेतला व्हिडिओचा, म्हणजे कंटिन्यू असं व्लॉग नाही करत बसलो. 1-2 दिवसाचा गॅप पण घेतला आम्ही. त्यामुळे ना असं खूप जास्त आम्ही व्हिडिओ शूट केलेले नाही आहे, कारण की आम्हाला असं वाटतं आहे आता जे मेन तुमच्यासोबत काय गोष्टी शेअर करता येईल त्या गोष्टी आम्ही शेअर करू. अदरवाईज नॉर्मली ना आम्ही मस्त एन्जॉय करू. जर कधी काय वेळेस आहे ना खूप काही गोष्टी ना जास्त दाखवण्याच्या असतात ना, मग कसं आपण आहे ना व्हिडिओ शूट करून ते दाखवत असतो. पण यावेळेस आम्ही काहीच तसं केलेलं नाही आहे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि आता तर आपले तर शाळा चालू आहे, इथे सुट्ट्या आहे फक्त. नाहीतर म्हणजे असं एका डोक्यात असं आला रे आपले तर पण सुट्ट्या चालू आहे का नाही. आता 1.5 महिना आहे अजून सुट्टी. आता परिवेलच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, तर त्या आता ज्या लावलेल्या आहेत तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर त्यांना घेऊन जावं लागणार मला, त्यांच्यासाठी पण आता वेळ काढावा लागणार. आणि नंतर कसं या सुट्ट्यांच्या वेळेसच मुलांचं असं असतं का वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना शिकता येतात. अदरवाईज स्कूल चालू असते तर तेव्हा तर त्या गोष्टी करतातच त्या. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, हाईप करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.